एका घरी एक मुलगा त्याच्या बाबाला एक दिवशी प्रश्न विचारतो, बाबा तू एका तासाला किती रुपये कमवतो? त्यावेळेस त्याचे बाबा सांगतात की मी एका तासाला 500 रुपयापर्यंत कमवतो. तेवढ्यातच तो त्याच्या आतल्या खोलीमध्ये जातो आणि जे काही त्याचं गुल्लक असतं त्या गुल्लकातून तो पैसे काढायला सुरुवात करतो. काही वेळात तो बघतो की 500 रुपये मी आता काढलेले आहेत आणि लगेचच धावत तो त्याच्या बाबाकडे जातो आणि बाबाला म्हणतो, कसा बाबा हे घे 500 रुपये, मी तुला आता एक 500 रुपये देतो, जो काही तू तासाला कमवतो ना तो वेळ तू आता माझ्यासोबत घालव. हे ऐकून त्याच्या बाबाचे डोळे पाणवतात. त्यांना समजून जातं की आपल्या मुलाला पैशांची किंवा खेळण्यांची गरज नाहीये, तर त्याला आपल्या वेळेची गरज आहे. तर आपण एखाद्या व्यक्तीला कोणकोणत्या चांगल्या गोष्टी देऊ शकतो? तर सर्वात महत्वाचं उपस्थिती आणि साथ. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच समजून घेणं आणि ऐकणं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच प्रोत्साहन वाढवणं आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेमळपणा आणि दयाळूपणा. आता या सर्व काही गोष्टी आपल्याला दुकानात विकत तर भेटत नाही. या सर्व गोष्टी तुमच्या मनामध्ये असतात, फक्त त्यावरती विचार करण्याची गरज फक्त बाकी असते. जर या गोष्टीवरती विचार करा आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही जर प्रत्येक व्यक्तीला तुमच्या समाजातल्या प्रत्येक जणांसोबत जर व्यवस्थित राहिलात तर हे जे खूप सुंदर बनणार आहे. जर ही गोष्ट तुमच्या मनाला जर स्पर्श केली असेल तर या गोष्टीबद्दल विचार नक्की करा आणि तुमचे जे काही विचार असतील ते विचार तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका.